बांधकाम विभागाकडून थातूर मातूर व निकृष्ट दर्जाचे काम। उड्डाणपुलावर अपघात झाला। या अपघाताला संबंधित बांधकाम विभाग जबाबदार। आसिफ खान। एमआयएमचे आगळे वेगळे आंदोलन। आसिफ खान यांनी बँडेज पट्टी बांधून नोंदविला निषेध। एमआयएमचे जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष आसिफ खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे निवेदन मे महिन्यातच दिले। या निवेदनावर गेल्या 3 महिन्यात बांधकाम विभागाकडून कार्यवाही झाली नाही। याच अनुषंगाने आसिफ खान यांनी आंदोलनाचा इशारा बांधकाम विभागाला दिला। त्यावर बांधकाम विभागाकडून थातूर मातूर व निकृष्ट दर्जाचे काम करून टाळाटाळ करण्यात आली। त्यानंतर सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला। याच दरम्यान आसिफ खान यांचा उड्डाणपुलावर अपघात झाला। या अपघाताला संबंधित बांधकाम विभाग जबाबदार असल्याच्या कारणाने आसिफ खान यांनी वर्धा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। यानंतर सुधागिंड्याच्या कातळीचे मदमस्त अधिकारी या संदर्भात काही भूमिका घेताना दिसत नसल्या कारणाने आज आसिफ खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात संपूर्ण शरीराला बँडेज पट्टीचे आवरण घालून बांधकाम विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करून बांधकाम विभागाचा निषेध नोंदविला। आंदोलनाला आम आदमी पार्टीचे जिल्हा महासचिव असलम पठाण यांनी पाठिंबा देऊन प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग नोंदवला। येत्या 2 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग जर उड्डाणपुलावरील खड्ड्यांचे साम्राज्य संपवणार नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा बांधकाम विभागाला आसिफ खान यांनी दिला। आंदोलनात जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष आसिफ खान, आपचे जिल्हा महासचिव असलम पठाण, रोहन कांबळे, आदित्य वाघमारे, हुसेन शेख, मेहबूब शेख, फिरोज शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्टर युसुफ पठाण, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, वर्धा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.